तुझ्या मंदिरी भगवाना वरदान आम्हा द्यावा आलो तुझ्या रामुळी भगवाना आशीर्वाद आम्हा द्यावा देवा तुझ्या पांढरीला एक सिद्ध होऊन गेला दोंडी बाबा मानवत याला तो सिद्ध देवाचा झाला दोंडी बाबा सिद्ध देवाचा तो सिद्ध देवाचा झाला काय सांगू देवाची कथा तो शिरमंगरायाचा होता या उचगाव गावामध्ये त्या देवशिदाची होती बाता या उचगाव गावामध्ये त्या देवशिदाची होती बाता 40 वर्ष शिदा त्या देवाचा भगत झाला देवाच्या जीवावर भगताच कल्याण करून गेला त्या देवाच्या जीवावर भगताच कल्याण करून गेला आवडला देवाला शिर त्या देवाच्या हा केला पहिला साला गेला पण माझा आशीर्वाद ध्यान दिला मुलगा सुभान मामा शिरा देवाचा झाला सवरशे परडेचा मान त्या मामाला वास्या वगड खानाच वरदान माझ्या शिराला थापा मार डिंबाळ्या तुझ्या रे डोलाला गुपचूप येना तुझ्याच साठी आज रातीला ठेवते उघडी खिडकी
काळाला पहिल्या सतीयुगाला त्या मंगराया शिवाच्या ग्रंथाला आठव्या द्यायला प्रकार काय घडला मात्र त्याचा याला आणि आपल्याला सुरुवात कशी असायला त्या असणाऱ्या मंगराया शिव घोणके गावाला देव लागला रायाला देवरा येत असताना त्याच काही थोड्या दिवसानं त्या पन्हाळगडाला आणि काय प्रकार घडला होता पुढल्या बाजूला त्या पन्हाळगडाला राजा भोज राजा लागला करायला राज्य करत असताना प्रकार काय घडला मात्र त्याचा याला राजा राज्य करत असताना काय प्रकार घडला पुढल्या बाजूला त्याच राणीचा त्याच्या राणीचा नवरत्नाचा हार त्याचा याला आणि काय घडलं होतं पुढल्या बाजूला नवरत्नाचा हार सकाळच्या पारी अंघोळा सवळा करायला पायी बसले असताना नवरत्नाचा हार काढून तुळशीच्या कट्ट्यावर मात्र त्याचा याला ठेवला होता पुढच्या पण बाजूला हार देवाईनं ठेवल्याला अंघोळा सवळा केला पितांबर नेसली मात्र त्याचा याला आणि काय घडलं होतं पुढल्या बाजूला पितांबर बाई न्यासायला आणि हाती आईना धरून कुंकू लागले लावायला मात्र त्याचा याला आणि काय घडलं होतं पुढल्या पण बाजूला कुंकू लागले लावायला इथं गद्या पद स्वप्न मात्र त्याचा याला पुढे सुरुवात कशी असायला याला या बघा आता लागला सांगा याला या बघा आता लागला याचं बघा या बघा राणीला या बघा या कुंकू लावत असताना गळ्याकडे लक्ष राणीचं गेलं त्याचा याला बघायला पुढल्या बाजूला त्यावेळी तिला रवनाथराचा दिसना म्हणून परत बाई हार आणण्यासाठी चालली पण आधी त्या ठेवल्याला हार तुळशीच्या कट्ट्याला बघायला पुढल्या पण बाजूला हार बाईने उचलला आणि हार घारीना हार आकाशात उचलला आकाशात घर निघून गेले पाठीमागल्या बाजूला ती बाई मात्री त्या जाग्याला पुढल्या बाजूला जाऊन पोचले तर बघते हार बाईला दिसना तिथं गतपदे स्वप्न मात्री त्या जाग्याला सुरुवात कशी असायला लागला लागला
त्या असणाऱ्या दाशेला नोकर चाकर साखरेला लागले विचारायला त्याचा याला आणि दाशीला काय लागले होते बोलायला काय सांगायचं बायानं तुम्हाला माझा नवरात्राचा हार घेतला साका सांगा मला मात्री द्याजा याला आणि एवढं बोलत असताना पुढच्या पण बाजूला एवढ्या भांड्यावर त्या हसणाऱ्या नोकरा चाकर दाशी म्हणत आता घरदार लागलं होतं बोलायला मात्री द्याजा याला लागले होते काय बोला पुढच्या बाजूला नाही तुझा हार आम्ही नाही घेतला आम्ही बघायला पण नाही त्याचा याला आणि एवढं लागले होते बोला पुढच्या बाजूला गद्या पदे सपन मात्री त्याचा याला पुन्हा सुरुवात कशी हसायला बोलायला लागला हो. विचार मनाचा केला दाची बोलत आता तुझा हार माई आम्ही नाही पाहिला आम्ही नाही बघितला त्याचा याला एवढा लागले होते बोला त्या जाग्याला त्याच वेळेला काही थोड्या वेळानं बाहेर गेलेला भोज राजा त्याचा याला लागला होता बोला पुढच्या बाजूला परत मागायला वाड्याला राणे राजाला लागले म्हणायला ओ पती महाराज काय सांगायचं तुम्हाला सकाळपासून मी हार लागलो हुडकायला राणे लागले होते बोला त्या जाग्याला हार आम्हाला गावाना इथं गद्या पद्या सबल मात्री त्याचा याला त्याला सुरुवात कशी हसायला बोला याला याला लागला ढोल्या
बाय चोरेला गावाला सजाला मात्री द्याजा याला एवढं बोलत असताना पुढच्या पुन्हा बाजूला कुणाला हर गावला का म्हणल्या बरोबर मात्री द्याजा याला एवढा लागला होता बोलायला त्या फार पूर्वी कालाला त्याच वेळेत त्या असणाऱ्या गावातील लोक त्या राजाला लागले म्हणायला तुमचा हार आम्हाला नाही गावाला द्याजा याला आणि एवढा बोलत असताना पुढच्या पुन्हा बाजूला सपन मात्र द्याजा याला सुरुवात कशी हसायला बोलायला लागला त्यावेळी राजाला गावाचं गाव म्हणतया आम्ही नाही तुमचा हार चोरला एवढा म्हणल्यानंतर मात्र त्याचा याला आणि गावाचं आलं होतं बोलायला आणि काय प्रकार घडला होता पुढल्या बाजूला गावाचं गाव लागलं म्हणायला सांगतो आहे का तुम्हाला मात्र त्याचा याला काय लागलं होतं बोलायला पुढच्या बाजूला शेवटाला शेवटाला तो असणार राजा डंगराच्या शिवाकडे गेला त्याला याला आणि जाऊन त्या शेळ्याला काय लागला होता बोला पुढच्या बाजूला म्हणतो माझ्या राणीचा मात्र जगा गेला एवढं बोलत असताना त्या पुढल्या बाजूला अरे गेला चोरीला कुठं गावाला एवढं सांगितलं पाहिजे मात्र त्याचा गेला आणि एवढा लागला होता बोलायला त्या बडबुरवी कालाला त्यावेळेला नगराच्या शिरानं त्या राजाला काय सांगितलं त्याचा गेला आणि राजाला काय लागला होता बोलायला त्या पुढल्या बाजूला बोलायला लागला सगळ्याला लागला पाहिजे
वाटतोय का तुम्हाला तीन गावच्या शिवाला की एका काळं बोकड कापायचं मात्र त्याचा याला आणि एवढा बोलत असताना पुढच्या पण बाजूला काळं बोकड कापायचं काळं बोकड कापल्यानंतर तुमच्या नवरात्राचा राणीचा हार गावाला त्याचा याला आणि एवढा लागला होता बोलायला त्या पुढल्या बाजूला बरोबर 8 दिवसाची 15 दिवसाची मुदत तुम्हाला मात्र त्याचा याला आणि एवढा लागला होता बोलायला ना त्या पारभूमी त्याला एवढं म्हणल्याबरोबर बोला ऐकून घेतलं आणि त्या राजानं मात्र त्याचा याला आणि काय लागला होता बोला पुढच्या बाजूला बोला ऐकल्याने काय घडलं मात्र त्याचा याला बोला ऐकल्याने फोटो निघून गेला होता पुढल्या बाजूला बोला याला बघायला चंदी आहे का नाही आपल्या उजगाव गावामध्ये 2 नंबर संघ आहे हलसिद्धार्थ ओईकर मध्ये कुर्ली एक आकात घडला तयार आहे आणि आपल्या शरण भाऊची 3 नंबर गेली आहे का नाही गोडगिरी ओईकर अहमदवाडी संघाच्या मुलांना ओळख करून दे बरोबर आहे का नाही म्हणून 5 मिनिटं छंद कोणतंही म्हणायचं म्हणून सांगितलेलं आहे आपण या धनश्री ताईवर थोडं छंद घ्यायचं आहे का ना गाव देवा काळ जाव घात आसा घातला गाव देवा काळ जाव घात आसा घातला शरण भाऊचा आनंद गेला जीवनातला शरण भाऊचा आनंद गेला जीवनातला गेला जीवनातला
बघा